नमस्कार. मराठी संस्कार या आपल्या चॅनेलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपण हिंदू धर्मातील 16 संस्कार आणि त्यांचे महत्त्व जाणून घेत आहोत, त्यांच्या पद्धती जाणून घेत आहोत. आज आपण संस्कार 10वा वर्धापन याविषयी माहिती घेऊयात. आता संस्कार 10वा वर्धापन आहे, म्हणजे वाढदिवस. बालक 1 वर्षाचे झाले की हा संस्कार करतात. त्याआधी प्रथम केशखंडन हा विधी करावा, यालाच जावळ काढणे म्हणतात. गर्भातील केश, नखे काढली म्हणजे नवीन चांगले भक्कम केस येतात. शुभवार, तिथी, नक्षत्र पाहून गणेश कुलदेवता स्मरणपूर्वक हळुवारपणे केश काढावे. मस्तकाला लोणी लावून स्नान घालावे. हा विधी लहान आहे. वर्धापन विधी तसा मोठा आहे. जन्मल्यापासून वर्षापर्यंत सर्व ऋतू, सर्व महिने, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा बालकाने पाहिलेला असतो. आयुष्याचे प्रथम वर्ष पूर्ण झालेले असते. आता त्याचा भावी काल निरोगी, दीर्घायुषी, निरामय जावा म्हणून हा संस्कार विधी करावा. हा विधी यज्ञप्रधान कर्मयुक्त आहे. बालकाच्या जन्मदिनी पित्याने बालकाच्या आयुष्यवृद्धीचा संकल्प करावा. पुण्याह वाचनादी करून स्थंडिलावर अग्नीची स्थापना करावी. दुर्वा होमाने त्र्यंबकाला संतुष्ट करावे. ग्रहयज्ञाने नवग्रहांचा संतोष करावा. परमेश्वर प्रीत्यर्थ चरुहोम करावा. वर्धमान अग्नीद्वारा विश्वदेवाला प्रसन्न करावे. प्रधान अग्निदेवता सर्वत्र आहेच. वासुदेव नक्षत्र देवता यांची पूजा करावी. ब्राह्मणाद्वारा अभिषेक झाल्यावर विभूती धारण करावी. भोजन दानादिकांनी ब्राह्मण संतुष्ट करावे. बालकास अलंकृत करून सुवासिनीकडून औक्षण करून घ्यावे. ब्राह्मण आशीर्वाद घ्यावेत आणि कर्म पूर्ण करावे. हा विधी मोठा आहे. संक्षेपाने त्याचे दिग्दर्शन केले आहे. ज्ञात्या द्विजांच्या मार्गदर्शनाने करावे.